तुम्ही काय म्हणताय लक्षात येते का तुमच्या? हो, दुष्काळाच्या बाबतीत तुम्ही सगळीकडे मदत करताय, पण तरीही मदतीचे हात कमी पडतायत. तर मग आम्ही येतो ना? नाही नाही, काहीतरीच काय. अहो, यात काहीतरीच काय आहे? अहो काल तुम्ही काय म्हणालात ते आठवा. ते आम्ही तुमच्या काळजीनं म्हटलं, आणि तो आपल्या दोघांपुरता विषय होता. याचा अर्थ असा नव्हे की आम्ही दुष्काळ, मुलूक हे सगळं विसरलोय. तुम्हाला हे सगळं इतकं सोपं वाटतंय का? बिलकुल नाही. सहज सोपं आहे म्हणून आम्ही म्हणतोय असं वाटतंय का? अहो, आज काम करणाऱ्या हातांची गरज आहे, आणि त्याहीपेक्षा तुम्हीच विचार करा. आम्ही इथं शांत निवांत राहू शकतो का? इथं बसून आम्हाला चैन पडेल का? ध्यानात, चित्तात सतत तोच विषय असेल. तुम्ही आमचाही विचार करा ना. नाही, आम्हाला या विषयावर अधिक बोलणे नकोय. आम्ही तुम्हाला घेऊन जाणार नाही. असं कसं घेऊन जाणार नाही? आम्ही सासूबाई साहेबांना सांगू. हो हो हो, अहो सांगाल तर आम्हाला कळेल ना की आमच्या मनात काय चाललंय ते तुम्ही ओळखा, असं म्हणायचंय तुम्हाला. काल स्वारींच्या बाबतीत होतं ते ओळखता आलं, आणि आज आमच्या बाबतीत आहे तर ते आम्हीच सांगायचं. अहो असं काय करता? बरं, सांगतो. काल तुम्हीच आम्हाला पत्नी धर्माची आठवण करून 4 बोल ऐकवलेत. मग आमचं काही चुकलं का? नाही नाही, तुमचं अगदी बरोबर आहे. पण आज तेच बोल स्वारींना ऐकवा. त्यांना विचारा की कुठे आहे तुमचा धर्म. हे बघा, शहाजी राजे चुकले असतील तर आम्ही त्यांनाही बोलू, पण काय चुकलंय ते तरी कळू देत. आम्ही त्यांच्या बरोबरीनं जायचं म्हटलं. या काळात त्यांना जितके मदतीचे हात लाभतील तितके हवे आहेत, आणि सीतामाई सुद्धा वनवासात गेलीच ना. मग आम्ही सुद्धा स्वारींबरोबर गेलो तर काय झालं? अहो, घोड्यापेक्षाही जलद गतीनं बोलताय. तुम्हाला बरोबर जायचं एवढंच कळलं. तेच तर महत्वाचं आहे ना. नाही नाही, आम्ही कोणाचंच काही ऐकणार नाही. आम्ही जाणार जाणार जाणार. ते जिथं असतील तिथं आम्ही असणार. मग आम्हीच जाणार नाही. बस, विषय संपला. आम्ही जिथं असू तिथंच राहायचं आहे ना तुम्हाला. मग हा शिवनेरी सोडून आम्हीच जात नाही, इथेच राहतो. मग रयतेला गरज असो, मुलखाची व्यवस्था असो, जाऊ दे सगळं. ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल ते. शंभू महादेव बघून घेतील काय करायचं ते. आम्ही तुमच्या शेल्याला गाठ बांधून इथेच बसतो, कुठेच जात नाही. बस. राजे, अहो असं काय करता? अहो साहेब, तुम्हाला ठाऊकच आहे, गेली 3 वर्ष मुलखात पाऊस पडलेला नाही. भीषण दुष्काळ आहे. झाडावर एक पान सुद्धा दिसत नाहीये. गिधाडांना खायला माणसं सुद्धा उरली नाहीयेत. आता गिधाडांच्या पालन पोषणाची जबाबदारी घ्यायची असेल तर घेऊन जातो कुटुंब कबिल्याला आणि खाऊ घालतो. जरा गांभीर्य नाही? नको तिथं हट्ट, नको तिथं हेका चालवायचा असेल तर आम्ही इथेच राहतो. बस झालं तुमच्या मनासारखं. आम्ही तुमच्या बरोबरच आहोत, इथेच आहोत, कुठेही जात नाही. ऐकणार नाही म्हणे. आम्ही जिथे असू तिथेच राहणार. कमाल आहे खरंच. कुणाची? तुमच्या आऊसाहेबांची आणि कोणाची? हे काय करताय? आम्ही तुम्हाला विचारलं हे काय करताय? तुमच्या आऊसाहेबांना बोललो म्हणून असे बघताय का आमच्याकडे? सांगा काय करताय ते. आवरतोय. आऊसाहेबांनी सांगितले सगळे बांधाबांध करा. ठेवा ते बाजूला. बांधाबांध करा काय? आणि समजवा त्यांना
इथे आहात तेच सुखी आहात. स्वराज्य, मुलूक याशिवाय दुसरं काही दिसत नाही. अरे पण विचार तरी करा, आपण जे बोलतोय ते प्रत्यक्षात उतरवायचं की नुसतंच बोलाच्या कळ्या आणि बोलाची फुलं? आमच्या आऊसाहेबांना नाव ठेवताय, जराही चालणार नाही. हो, सांगून ठेवतो. आऊसाहेबांना काहीही बोल लावायचं नाही. म्हणजे आम्ही जे बोलतोय ते चूक आणि तुमचे आऊसाहेब बोलतायत ते बरोबर? हो, आमचे आऊसाहेब कधीच चुकत नाहीत. त्या म्हणतायत आम्ही येणार तर आम्ही येणार. आम्ही तिथे सण सोहळे साजरे करत नाही आहोत की कोणी पंचारती घेऊन आमची आरती ओळत नाहीये. हे सांगा तुमच्या आऊसाहेबांना, बरोबर यायचंय काय बरोबर यायचंय? यापुढे आम्ही आमच्या आऊसाहेबांचा अपमान सहन करणार नाही. काय कराल ते माहित नाही, पण आऊसाहेबांचा अपमान सहन करणार नाही. म्हणूनच आम्ही तोडगा काढलाय. तुमचे आऊसाहेब म्हणतायत ना, जिथे आम्ही जाणार तिथेच ते येणार. मग आम्ही जातच नाही, आम्ही इथेच राहतो. म्हणजे मग तुम्हालाही बांधाबांध करायला नको. बस. जिजाबाई, कधीतरी आपण माघार घ्यायला काहीही हरकत नाही. प्रत्येक वेळेला आपलं म्हणणं मान्य होईलच असं नाही, पण ते कधी होणार नाही असंही नाही. आणि ते चुकीचंही असू शकतं ना. नाही म्हणजे तुमचं काही चुकीचं आहे असं आम्ही म्हणत नाही, पण ते वेळ ठरवते. तुमचं म्हणणं त्यांना मान्य होतंय, त्यांचं तुम्हाला होतंय. हा, तेव्हा जरा संयम राखा. कशाबद्दल चाललंय? जिजाबाईंनाही शहाजी राजांबरोबर जायचंय. अगं बाई, मग शिवबा? त्या काय शिवबांनाही घेऊन जायचं म्हणतील, पण शहाजी राजांना कोणालाच घेऊन जाणं मान्य नाही. आम्हाला तर बाई ह्यात तुमच्याच भल्याचा विचार दिसतोय. तिकडची परिस्थिती काय असेल हे शहाजी राजांच्या स्वरावरूनच कळत होतं. ते काय म्हणाले ठाऊक आहे की आता आम्हीच जात नाही, इथेच थांबतो. आम्हाला याच गोष्टीचं दुःख आहे. आम्हाला घेऊन जात नाही आहेत, ठीक आहे, नको नेऊ दे. मग आमचा मुद्दाच नाही, स्वारी जाते की नाही याची काळजी आहे. आम्ही जाणार नाही हे रागातच म्हणाले की खरंच जाणार नाही? आज रयत त्यांच्याकडे किती अपेक्षानं बघत असेल, आणि तेच जर केले नाहीत तर कसं चालेल? अहो मग जा आणि तुमच्या स्वारींना जाऊन सांगा, इथे अस्व गाळून काही उपयोग आहे का? ह्या नक्की आसव कशासाठी ढाळत होत्या? त्यांना घेऊन जाण्यासाठीच ना? आपण त्यांच्या कितीही जवळ असलो ना तरीही त्यांना आपण ओळखू शकणार नाही. स्वतःचा मान अपमान सोडून आज रयतेला मदतीची गरज आहे म्हणून त्या तिकडे जायला तयार झाल्या. आणि आपल्यामुळे शहाजी राजे जात नाहीत की काय या विचारानं कासावीस झाल्यात. असा विचार फक्त त्याच करू शकता, बाकी कोणीच नाही. एकदा पेमगिरी तयार झाला, तिकडे पाण्याची व्यवस्था झाली की सगळ्यांनाच तिकडे हलवू. पण या दुष्काळात कसं नेणार? आणि आमच्या जिजाबाई ऐकतच नाहीयेत, त्यामुळं कळत नाहीये
शिवनेरी तुमचाच आहे. इथे कितीही दिवस मुक्काम करा, आम्हाला आनंदच आहे. फक्त फक्त काय? नाही म्हणजे आमच्यासाठी नाही, सगळ्या कुटुंबाच्या भल्यासाठी. तुम्ही इथं आहात, तुमचा कुटुंब कबिला इथं आहे, याचा सुगावा फक्त बाहेर लागता कामा नये. म्हणजे तुमच्या पाठशापर्यंत कोणी खबर देऊ नये याचीच काळजी वाटतेय ना? अगदी मनातलं बोललात. काही कामात नाही आहात ना? महत्वाचं बोलतोय. पण म्हणजे काही कामात नाही आहात. म्हणजे बोलणं हे काम नसतं? नसतं. बरं मग नाही आहोत कामात, पुढं काय म्हणणं आहे? आऊसाहेबांनी सांगितलंय की कामात नसाल तर बोलावलंय असं सांगा. असं? बर, चला आम्ही आलो. या या. बरं शिवबाराच आहे का बोलावलंय? आधी विचारलेलं आऊसाहेबांना आवडत नाही. बोलवलंय ना, मग आधी त्यांच्या समोर जायचं, मग विचारायचं. भारी शिस्तीचे आहेत तुमच्या आऊसाहेब. या. आता विचारू का? इथून नाही, आधी त्यांच्या समोर जायचं, मग विचारायचं. हो. आधी माफी मागा, मग विचारा. अहो पण माफी मागायचं ठरलं नव्हतं, त्यांनी नुसतंच बोलावलंय असं तुम्ही म्हणालात. आता आऊसाहेबांच्या समोरात ते विसरू नका. चला माफी मागा, मान खाली घालायची. अहो काय करताय? आम्हाला माफ करा, आमचं चुकलं, पुन्हा असं नाही होणार. अहो पण तुम्ही तर कधीच चुकत नाही असं शिवबा म्हणाले. हो ना शिवबा? नाहीच चुकत. शिवबा, तुम्ही जरा बाहेर जा. त्यांना पाठवायचंच होतं तर माफी मागायच्या आधी पाठवायचं ना. आऊसाहेबांकडून चूक झाली तर त्यांना सुद्धा माफी मागावी लागते हे कळायला हवं. म्हणजे तुम्हाला चूक कबूल आहे तर तुम्ही केलेला हट्ट चुकीचा होता. नाही, पण त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला तो आम्हाला सहन होत नाहीये. रयतेला तुमची गरज आहे, आमच्यामुळे तुम्ही त्यांचं नुकसान होऊ देऊ नका. जी शिक्षा असेल ती आम्हाला करा. तुम्ही रागाच्या भरात म्हणालात ना, तुम्हीही जाणार नाही हे लटकं होतं ना. आम्हाला काहीच समजत नाहीये, सांगा ना. आम्हाला समजलं. नाही, तुम्हाला काहीही समजलेलं नाहीये. तुम्ही आता इथेच थांबणार आहात. दिवसा उजेडी स्वप्न बघू नका, आणि आमचं जाणं अत्यंत गरजेचं आहे. इथे राहणं गरजेचं नाही वाटत? ते काही नाही, तुम्ही इथेच राहणार आहात. ते वेळ आल्यावरच कळेल. आम्हाला काही कळत नाहीये, सांगा ना. तुम्ही जाणार आहात की नाही? आता तुम्ही असं विचारताय म्हणजे जायला हवं. मग आम्हाला कशाला रडवलं? तुमचा आमच्यावर पूर्ण विश्वास नाही असाच याचा अर्थ होतो. हे आम्ही म्हणायला हवं, तुम्ही नाही. काय म्हणाला? हो, कोणालाच आम्हाला काय वाटतंय याची पर्वा नाही. आमची तडफड का चाललीये हे कोणालाच समजून घ्यायचं नाही. आता हसून म्हणताय जायला हवं.
पण इकडं आमचा जीव काय झाला होता हे आमचं आम्हाला ठाऊक. झालं बोलून. आता आम्ही बोलू. अजूनही आम्ही तेच म्हणतो आणि ठामपणे म्हणतो की तुमचा आमच्यावर पूर्णपणे विश्वास नाही. तो असता तर आम्ही असं का म्हणतोय याचा विचार झाला असता. आम्हाला ठाऊक आहे, आम्हाला काही होईल, कुणी लुटेल, गिधाडं खातील, ही काळजी वाटली. हे तुम्ही बोलून दाखवलं. जे बोलून दाखवलं ते ऐकलं, पण जे बोलून दाखवलं नाही ते कुणी ऐकायचं, त्याचा विचार कुणी करायचा. म्हणजे यापेक्षा वेगळं कारण आहे? नक्कीच आहे आणि रयतेच्या संदर्भात आहे. रयतेच्या? मग आम्हाला हा विचार का नाही आला? कारण तुम्ही तसा विचार करण्याची अजून गरजच लागली नाही. आपण सगळेच एकत्र असलो आणि सगळ्यांचंच एका वेळी काही बरं वाईट झालं तर पुढं काय होईल, कसं होईल याचा विचार केलाय. आम्ही जे सांगतोय ते तटस्थ राहून ऐकलं तर त्याचा विचार होईल, नाही तर विषय भलत्याच वाटेवर घेऊन जाल. आम्ही असं करतो? खरं आम्ही असं करतो? पुन्हा वाद घालू लागलात. आता तुम्ही कसं करता यावर चर्चा करायची आहे का? नाही, पण सगळ्यांचं काही वाईट होईल हा विचारच का करायचा? का करायचा नाही? आपल्या फौजेतला सैनिक जेव्हा मोहिमेवर जातो तेव्हा त्याचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं हे त्याच्या घरच्यांनी गृहीतच धरलेलं असतं. अशा वेळी तो नाहीये हे गृहीत धरून सगळ्या व्यवस्था केल्या जातात. मग शेत असो, सारा असो, सणवार असो, सोयर सुतक असो, तो सैनिक नाही त्याच्याऐवजी दुसरं कोणीतरी सगळं करणार हे गृहीत धरलेलं असतं. ही व्यवस्था गरजेची आहे हे मान्य. मग हीच गोष्ट मुलखाची, आपल्या रयतेची असायला नको का? हा विचार आम्ही कधीच केला नाही. करायला हवा. प्रत्येक वेळी भावनावश होऊन तलवार उपसणं गरजेचं नसतं. खरी ताकद बुद्धीत असते, नियोजनात असते, डावपेचात असते आणि पर्यायी व्यवस्थेत असते. आम्हाला हे सगळं वजीर आजम मलिक अंबर साहेबांकडून शिकायला मिळालं. एखादी मोहीम आखायची असेल तर प्रत्येक वाट फसू शकते हे ठरवूनच डावपेच आखावे लागतात. एका वाटेवर किंवा एका योद्ध्यावर मोहीम अवलंबून नसावी. एक पडला तर त्याला पर्यायी दुसरा असायलाच हवा. दुर्दैवानं त्यांची तालीम घेतलेलं कोणीही आज निजामशाहीत नाही, म्हणूनच त्यांची आज ही अवस्था आहे. हमें तो निजाम शाही का मुस्तकबिल अंधेरे में डूबता हुआ नजर आ रहा था, मगर आप आए और राहत मिली. कहिए क्या खबर है? जी, खान जहां लोधी पर हम भरोसा ना करें तो अच्छा है. मगर हमने अपना पेड़ इलाका उसे दिया है. हाँ, लेकिन वो खुद का ही भला देख रहा है. राजूरी के यहाँ अपनी दौलत बांट कर गांव के गांव अपना रहा है. ये तो शाहजी राजे जैसी चाल हुई. उन्होंने सिखाया होगा. हो सकता है हुजूर, मगर अब शाहजी राजे उनसे अलग हुए. हुजूर, हुकूमत में कोई किसी का हमेशा के लिए न दोस्त होता है न दुश्मन. आज शाहजी राजे की उनके साथ नहीं बनती, क्योंकि जिनके साथ शाहजी राजे लड़ रहे थे वो दरिया खान रोहिला लोधी की मदद करने बीड़ चला गया. हमें कुछ समझ में नहीं आ रहा है. हुजूर, लोधी और दरिया खान दोनों आपस में मिल गए हैं, ऐसा खेलोजी राजा का कहना है. हाँ हाँ, मगर उनके खिलाफ कौन है? आजम खान करके कोई मुगलों का सरदार है. उनके खिलाफ आजम खान है तो खुर्रम शाहजहां कहाँ है? जी, शिवनेरी की ओर. मतलब शाहजी राजे की तरफ. वाह वाह, इंशाअल्लाह. क्या खबर मिली है? जिसने हमारा इलाका हमसे छीन लिया है उसका अल्लाह हिसाब करेगा. शाहजहां दिल्ली से आ रहा है. खुदा का खौफ नहीं खाया तो अंजाम देखा. तुम्ही इथं आहात म्हणजे शिवाई देवीचं पाठबळ असणारच.
पण आणखी किती दिवस इथं राहणार? उगीच आपल्यामुळं त्यांना कशाला दडपण? आमचाही तोच विषय सुरू होता, पण विश्वासराव म्हणाले की तुम्ही कायमचं राहायला सुद्धा इथं हरकत नाही. फक्त तुम्ही इथं राहता हे बाहेर कुणाला कळता कामा नये. म्हणजे चोरून लपून राहायचं? छे छे, फक्त ओळख लपवायची. आम्ही कशाला मुद्दाम कोणाला ओळख करून द्यायला जाऊ? अहो, फुलाचा वास ही त्याची ओळख. एखाद्यावर अन्याय होताना तुम्ही पाहिलं की तुम्ही समशेरूप असणार, ही तुमचीच ओळख नाही का? म्हणजे काय? आमच्या डोळ्यासमोर जर अन्याय घडत असेल तर तो घडू द्यायचा, काहीच करायचं नाही? नामंजूर. तुम्ही दुसऱ्या शक्यतांचा विचारच करत नाही आहात. कसल्या शक्यता? काय? खुर्रम शहाजहा स्वतः? धरून त्याला खुर्रम शहाजहानच येत असेल तर? खुर्रम शहाजहान आला तर काय? बाकीच्यांना भीती, तुम्हाला कसली भीती? एकदा तुम्ही त्याला आपल्या समशिरीचं पाणी पाजलंय, चांगले तडाखे बसलेत तेव्हा. दोन्ही वेळची परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळी जहांगीर विरुद्ध म्हणजे बापा विरुद्ध बंड करून वजीर आझम मलिक अंबर साहेबांच्या आश्रयाला तो आला होता. आता तो मुघल सम्राट आहे, त्याचीच चिंता आम्हाला वाटत होती. पण विश्वासरावांच्या कल्पनेनं जरा धीर आला. का? अहो, बाहेर दुष्काळाची परिस्थिती आहे, आपण त्यात गुंतलेलो, आणि हा जर आवाढव्य फौज घेऊन आला तर आपण पुढे कसे पडणार? त्यात तुम्ही आमच्या सोबत येण्याचा हट्ट धरला. काय करावं आम्हाला कळतच नव्हतं. तुम्ही या, बसा इथं, बसा. अहो, हे काय? हे घ्या. अहो, पाणी प्या, घ्या. हे बघा, आम्ही आमचा हट्ट मागे घेतला, तो एक ताण तर गेला. दुष्काळाचं तर तुम्ही बघतच आहात. राहता राहिला प्रश्न मुघल सम्राट शहाजहान येण्याचा. तर त्यासाठी तुम्ही कसदीर होऊ नका. होईल म्हटलं की होतच, त्यामुळे वाईट असं काहीही मनात आणू नका. त्याच्या फौजा म्हणजे एक एक पर्वत अंगावर घेण्यासारखं आहे. त्याला तोंड द्यायचं, स्वतःचं स्वराज्य वाचवायचं. तेच म्हणतोय ना. बोलताना सुद्धा नाही 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 असं नकारात्मक बोलायचं नाही. आमच्याप्रमाणेच शिवाई देवीचं पाठबळ तुम्हालाही आहे, हो ना? ती दाखवेल वाट. तुम्हाला इमानाशी तडजोड करायची वेळ येणारच नाही, काहीही अमंगळ होणारच नाही. असंच म्हणायचं म्हणजे तसंच होईल. तुम्ही धीर देताय, हीच गोष्ट आमची उमेद वाढवण्यासाठी पुरेशी आहे. पण वेळ आलीच तर तुम्ही काहीही चुकीचं पाऊल उचलणार नाही, आमची खात्री आहे. तुम्ही आमचं मन कधीच मोडणार नाही. शिवबा, तुम्ही कसल्या विचारात आहात? आऊसाहेबांनी माफी का मागितली? कुणाची मागितली? आबासाहेबांची. शिवबा, पूर्ण काय झालं ते तरी सांगा. आऊसाहेबांनी आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर येणार होतो, पण आबासाहेब नको म्हणाले. मग आबासाहेब बरोबरच म्हणत होते. म्हणजे आऊसाहेब चुकीच्या म्हणत होत्या? नाही नाही, आमचे आऊसाहेब कधीच चुकणार नाहीत. आम्ही आबासाहेब बरोबर आहेत हे अशासाठी म्हणतोय कारण आम्ही डोळ्यांनी परिस्थिती बघितली आहे, तुम्ही नाही बघितली. मग बरोबर आल्यावर बघू ना. त्यामुळे आऊसाहेब कशा चुकीच्या? नाही नाही, आम्हालाही पटत नाही.
शिवबा, तुम्हाला काय पटत नाही? आमच्या आऊसाहेबांनी कोणाचीही माफी मागणं. स्वतः खुर्रम शहाजहान येतोय. तुलसीदासजी म्हणतात ते किती खरं आहे. ते म्हणतात, जाकी रही भावना जैसी प्रभू मुहूर्त दिखीत तिन जैसी. म्हणजे आपली जशी दृष्टी असेल तेच आपल्याला दिसणार. अहो, इथं आमच्या पायाखालची जमीन सरकली आणि तुम्हाला मात्र काही वाटत नाहीये. आता ते तुलसीदासजी काय म्हणतायत ते आमच्या इथपर्यंत नाही पोचत. अहो, आपण जसा विचार करू तेच मिळणार. हेच म्हणतात ते. आपणही तोच विचार करत होतो. जिजाबाईंशी सुद्धा आम्ही आत्ताच त्या विषयावर बोललो आणि आता बघा, स्वतः खुर्रम शहाजहान येतोय. म्हणजे तुम्हाला काही वाटत नाही का? बरोबर, तुम्ही आमच्यासारखे चाकर नाहीयेत ना. नाही नाही विश्वासराव, गैरसमज करून घेऊ नका. थोड्या वेळापूर्वी आम्ही देखील चिंतेतच होतो, पण जिजाबाईंनी आम्हाला योग्य मात्रा दिली. आम्हाला आठवण करून दिली की काही वर्षांपूर्वी खुर्रम शहाजहान जेव्हा इथं आश्रयाला आला होता तेव्हा त्यानं आमच्या तलवारीचं पाणी चाखलंय. त्यामुळे त्याला आमची चांगलीच ओळख असणार. आणि खुर्रम शहाजहान येतो हे गेली 4 वर्ष आपण ऐकतोय. तो येणार ही वार्ता पहिल्यांदा ऐकली तेव्हाही घाबरायचं आणि आता 4 वर्षांनंतर सुद्धा घाबरायचं. अहो, काही होईल आणि आम्हाला दडपण आमच्यासाठी येत नाहीये, तुमच्यासाठी येते. काहीही अमंगळ घडणार नाही. शिवाई देवीचं पाठबळ आहे असं म्हणा आणि मग बघा कसं दडपण निघून जाईल. आणि एकदा दडपण निघून गेलं की योग्य वाट आपोआप दिसेल. तुम्हाला नाहीये ना दडपण? दिसते का वाट? हो, आम्ही ताबडतोब गड उतार होणार. आमच्यामुळे इतर कोणाचाही जीव टांगणीला नको लागायला. पण जिजाबाई, आऊसाहेब आणि शिवबा इथंच राहतील. पेमगिरी बांधून झाला की आम्ही त्यांना हलवू. असा विचार का केला हेही सांगतो. गेली 3 वर्ष सगळा मुलूक भीषण दुष्काळात होरपळून निघालाय. तिथे यांची फरफट व्हायला नको. आणि दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आम्ही कुठं आहोत याची खबर त्यांना मिळेल. ते आमचा शोध घेतील. येऊ दे. पण आम्ही आमचा कुटुंब कबिला शिवनेरीवर ठेवला आहे याची त्यांना शंका सुद्धा येणार नाही. तुमच्या ताब्यात असलेला म्हणजे मुघलांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यावर आम्ही आमचा कुटुंब कबिला ठेवू असं त्यांना वाटणार नाही आणि ते तसा शोधही घेणार नाही. बरोबर ना? मानलं बुवा, शांत डोक्याने पटापटा गुंता सोडवला. आम्हाला मात्र सगळेच गड उतार होणार या कल्पनेने शिवबांचा घोर वाटत होता. तुम्ही तर राहण्याचा धोका दिसत होता. तुम्ही मात्र नेहमीप्रमाणे सगळ्यांना सांभाळणारी वाट निवडली. उद्या सूर्योदयापूर्वीच आम्ही गड उतार होऊ. अहो, अखंड सौभाग्यवती भव. पण हे काय आज नवीन? नमस्कार केला. उद्या सूर्य उगवण्याच्या आधी आम्ही बाहेर पडू ना. काय? स्वारी बाहेर पडणार म्हणजे आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून बाहेर पडणार ना. अहो, घोड्यापेक्षाही जलद गतीनं बोलताय. तुम्हाला बरोबर जायचं एवढंच कळलं. तेच तर महत्वाचं आहे ना. नाही नाही, आम्ही कोणाचंच काही ऐकणार नाही. आम्ही जाणार जाणार जाणार. ते जिथं असतील तिथं आम्ही असणार. तुम्ही हसताय. अहो, तुम्ही तुमच्या स्वारींच्या नाही, आमच्या पावलावर पाऊल टाकताय म्हणून हसू आलं. म्हणजे तुम्ही जायचं म्हणत होतात? हो, पण आमच्या स्वारींनी आमची समजूत घातली. म्हणजे तुम्ही येणार नाहीत असं कबूल केलं? का? आमची स्वारी सुद्धा आमची समजूत घालत होती. आम्ही मुळीच कबूल झालो नाही आणि तुम्ही झालात. आता आम्हाला हो काय माहित तुम्ही ना कबूल व्हाल ते. आता काही नाही, तुम्ही जाणार नाही मग आम्हालाही जाता येणार नाही. पण जर आम्ही जात नसू तर त्यांनीही जायचं नाही. तुम्ही गेल्या वेळी सारखं हसत निरोप देऊ नका. निरोप कधी?
सूर्योदयापूर्वी घेणार आहेत ना? म्हणजे उद्या. मग उद्याचं उद्या बघू. पण आज त्यांच्यासाठी काही विशेष बेत करणार आहात की नाही? अय्या हो, हे विसरलेच. बघा आता काय करते ते. जयंतीबाई, तुमची स्वारी जाणार आहे ते आता थाळ्यावर बोलू नका. तो विषयच नको. का? अहो, शिवबांना अजून ठाऊक नाहीये. ते लहान आहेत, तुम्ही मोठे आहात ना. चला. आजचा झणझणीत रस्सा आमच्या सुनबाईंनी केलाय हा. संभाजीराजे, खास तुमच्यासाठी. खास आमच्यासाठी का? उद्या कोण जाणार आहे? आम्ही? कोण जाणार आहे? कुठे? अहो, दादासाहेब आणि आबासाहेब शिवनेरीवर राहत नाहीत ना. त्यांनी गड पाहिलाच नाहीये, म्हणून ते गड पाहायला जाणार आहेत. त्यांना जाऊ दे. जेवताना कोणीही बोलायचं नसतं ना. चला मग, हात चालवा पटापट. सुनबाई, सगळ्यांना वाढा. या. सुनबाई, शिवबांना जरा कमी वाढा. का? आम्हालाही हवं. ते लहान आहेत म्हणून? ते काही नाही, आमच्या इतकंच वाढू द्या. अहो, सावकाश. बघा, सगळे कसे सारखे आहेत. ज्या आवडी पित्यामध्ये आहेत त्याच पुत्रांमध्ये आहेत. यालाच म्हणतात पावलावर पाऊल टाकून आहेत. एकदम झणझणीत झालंय. पण छान झालाय. छानच. मग आमच्या सुनबाईंना रडवता तुम्ही? त्याही कमी नाहीत. त्यांनी झणझणीत रस्सा बनवून तुम्हा सगळ्यांना रडवलं. सुनबाई, तिखट वाढलत ना, आता गोडही वाढा बरं. गोड? आम्ही नाही केलं. तुमच्या सासूबाईंनी केलंय. त्या तिखट वाढतात, पण नंतर गोडही वाढतात. काय राजे? हो तर. आता लाजतच उभ्या राहणार आहात की वाढणार आहात? हो हो. अहो अहो, काय चाललंय? आम्ही कुठेही जाणार नाही आहोत. आम्हाला ठाऊक आहे. काय ठाऊक आहे? काय ठाऊक आहे? तुम्ही जाणार नाही कारण तुम्हाला ठाऊकच नाही. काय? शिवनेरी. पण कोणाला सांगणार नसाल तर आम्ही तुम्हाला दाखवू. काय? शिवनेरी? हो, आम्हाला माहिती आहे. अगदी वाटा, चोरवाटा, छोट्या छोट्या गुहा, भुयार. तुम्हाला हे सगळं कसं माहिती?
आऊसाहेब म्हणतात जिथे आम्ही राहतो ते घर आम्हाला ठाऊक असायला हवं. मग आम्ही सगळं पाहिलंय. सगळं म्हणजे तुम्ही गड उतार झाला होता? नाही, तुम्हाला ना कळतच नाही. खाली कशाला जाऊ, आमचं घर हे की नाही. आऊसाहेबांनी हेच ठाऊक असायला हवं असं सांगितलंय. हुशार आहात. मग तुम्ही बघितलं नाहीये ना, आम्ही दाखवू. उद्या भुपाळीचा चौघडा वाजला की इथे या, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. उद्या तर चालेल ना. संभाजीराजे, अहो रात्रीची वेळ आहे, आता उद्याच पाहावं लागेल. तुम्हाला ठाऊक असायला हवं, नाहीतर आऊसाहेब ओरडतील. विसरू नका, झोपून राहू नका, उद्या या. जे काही पाऊल उचलाल ते शांत डोक्याने उचला. तुम्ही त्याचा घोर घेऊ नका, स्वतःची काळजी घ्या. होय. शिवबा आम्हाला गड दाखवणार होते. समजावा त्यांना. कठीण आहे, पण आम्ही प्रयत्न करू. आम्ही समजवायचं असतं तर कठीण होतं, पण तुम्ही समजवताय म्हणल्यावर काहीच कठीण नाही. तुमचा शब्द अंतिम मानतात ते. उद्या भुपाळीचा चौघडा वाजला की इथे या, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. विसरू नका, झोपून राहू नका, उद्या या. राज, कुणाला ओळखताय? ते आमचं गुपित आहे. अंग त्याच्या आमचं म्हणजे कुणाचं ते तरी कळू द्या. गोमाजी काका, आज भुपाळीचा चौघडा वाजलाच नाही का? वाजला की, समध्या गाडाला जाग येईल असा वाजला. तुमच्या दोघांचं आधीच ठरलं होतं का? आमचं हो ना, पण स्वारी कुठे दिसत नाही. काल आम्हाला शब्द दिला होता. आम्हालाही आबासाहेबांनी शब्द दिला होता. तुमच्या दादासाहेबांनी फसवलं, शब्द मोडला. आबासाहेबांनी फसवलं, ते मोठे आहेत ना, असं कसं शब्द मोडला? गोमाजी काका, आता कळलं का सूर्योदयापूर्वी का उठायचं असतं ते? हा हा हा, आमचं जरा चुकलंच. ये तुम्ही. चला
आता इथं काय चौकी पहाऱ्यासाठी बसणार आहात का? शिवबा, आम्हाला नाही यायचंय. त्यांनी असं का फसवलं? आम्हालाही नाही यायचं. स्वारीने शब्द का मोडला? आणि तुम्ही त्यांना ओरडतच नाही, आम्हालाच सांगता. शिवबा, तुम्हाला एकदा सांगितलं की ते पुन्हा सांगायची वेळ येत नाही हे आम्हाला ठाऊक आहे. म्हणून हे सुद्धा आम्ही कायमसाठी सांगतोय. कायमसाठी म्हणजे? आयुष्यभरासाठी. उगवणारा प्रत्येक नवीन सूर्य आपलं स्वतःचं एक मागणं घेऊन आलेला असतो. ते आपल्याला ऐकावं लागतं आणि तसंच वागावं लागतं. तुमच्या आबासाहेबांना आणि तुमच्या स्वारींना सुद्धा हे असं न सांगता जाणं पटतच नव्हतं. तुम्हा दोघांना दिलेला शब्द त्यांना मोडायचा नव्हता, जायचंच नव्हतं. पण इलाजही नव्हता ना. मग तुमच्या दोघांच्याही वतीनं आम्ही त्यांना सांगितलं की आता तुम्ही दोघंही मोठे झालाय, समंजस झालाय. तुम्हाला कळेल आणि तुम्ही दोघंही समजून घ्याल. आम्ही काही चुकीचं सांगितलं का? उगाच शब्द दिला का? तुम्ही असंच करता. आमच्या बाजूच्या आहात असं फक्त म्हणता आणि आम्हालाच माघार घ्यायला लावता. शिवबा, तुम्हालाही असंच वाटतं? नाही, तुम्ही शब्द दिला ना, मग ठीक आहे. आम्ही मोठे झाल्यावर तुमचं ऐकणार नाही, आमचं तुम्हाला ऐकायला लावू. अगं बाई, ऐकावं लागेल. मोठं झाल्यावर ना, मग झालं तर